पाकिस्तान सोबत युद्धविराम झाल्यानंतर आता AIMIMचे असदुद्दीन ओवैसी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। ओवैसी यांनी केंद्र सरकारला 4 प्रश्न विचारलेले आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा करण्याला त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। दहशतवादाविरोधात कारवाई सुरूच राहिली पाहिजे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामावरून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारला कोंडीत पकडले। त्यांनी सरकारला 4 प्रश्न विचारलेले आहेत। जोपर्यंत पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी करतोय तोपर्यंत कायमस्वरूपी शांतता शक्य नसल्याचं सुद्धा ओवैसी म्हणाले। युद्धबंदी होवो अथवा न होवो दहशतवादाविरोधात कारवाई सुरूच राहिली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। यावेळी बोलताना बाह्य आक्रमणाविरोधात आपण कायमच सरकार आणि भारतीय सैन्याच्या पाठीशी असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। दरम्यान असदुद्दीन ओवैसी यांनी नेमके काय प्रश्न विचारलेले आहेत पाहूयात ग्राफिक्स मधून। पंतप्रधान मोदी यांच्याऐवजी त्रयस्थ राष्ट्राच्या अध्यक्षानंच युद्धविरामाची घोषणा का केली? शिमला करारानंतर भारत नेहमीच द्विराष्ट्रीय संबंधात तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नाकारत आलाय। आता ही गोष्ट आपण स्वीकारली आहे का? काश्मीर हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे। आपण त्रयस्थ ठिकाणी चर्चेचा प्रस्ताव मान्य का केला? पाकिस्तान भविष्यात दहशतवादाला खतपाणी घालणार नाही याची हमी देणार का? दहशतवादी हल्ले रोखण्याच्या आपल्या उद्देशात आपण यशस्वी झालो आहोत का? पाकला FATAच्या काळ्या यादीमध्ये टाकण्यासाठी आपली मोहीम सुरू राहिली पाहिजे, असं ओवैसी यांनी केंद्र सरकारला सुनावलेलं आहे।